आपको भी ऐसे पढ़ाई करनी है तो जल्दी से स्कूल पर जाओ। ओके, जाओगे? हॅलो फ्रेंड्स, तर आज आम्ही निघालो आहे कळमकडे. माझ्या मैत्रिणीचं एक छोटंसं काम होतं, तिच्यासोबत आपल्याला जायचं होतं. अगोदर तिच्या घरी घेतला मी चहा, मग आपण जायसाठी तयार झालो. हा बघा, दत्त रोडनीच आहे तिचं घर आणि हे मागे दत्त फर्निचरचा बोर्ड. थांबा दाखवते. हां, आता व्यवस्थित दिसते. दत्त फर्निचर हे आपल्या दत्त रोडने आहे. कोणी कोणी बघितला हा बोर्ड? किती बेकार झालं गं. मागितली त्यांनी. आम्ही दोघी ITI कॉलेजकडे निघालो होतो. रस्त्याने चालताना एक गोष्ट जाणवली. आजूबाजूला बऱ्याच ठिकाणी कचरा पडलेला होता. परिसर एवढा स्वच्छही दिसत नव्हता. आणि बघा, हे इकडे किती छान दिसते. समोर जेवढा छान व्ह्यू आहे तेवढीच इथे अलीकडे घाण साचली होते. आणि हा आता व्ह्यू पाहून झाला असेल तर आता आपल्याला जायचं आहे कॉलेजकडे. आणि कॉलेजकडे जाताना माझे मिस्टर आले. मग आम्ही तिघे एकाच गाडीवर बसलो. साहेबांनी गाडीची अशी स्पीड पकडली की मला वाटलं, अहो ITIला जातोय की थेट विमानतळावर. मी आणि माझी मैत्रीण एकमेकीकडे बघून हसायला लागलो. शेवटी सुखरूप ITI कॉलेजला पोहोचलो. आणि हो, कॉलेजमध्ये प्रवेश करताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि त्याखाली भारतीय संविधानाची प्रस्तावना पाहायला मिळाली. हे दृश्य पाहून खरंच अभिमान वाटला. आणि हे बघा, हिला पाहिजे होते हिचे कॉलेजचे डॉक्युमेंट्स. ती अप्लिकेशन एवढं मन लावून लिहित होती की मला वाटलं कॉलेजवाले थेट पुस्तकं छापणार आहेत की काय. आणि हे बघा हिची स्पीड. अप्लिकेशन 2 दिवस संपणारच नाही. आणि हे बघा, खिडकीतून बाहेर बघितलं तर हे माझे मिस्टर फोनवर बोलत होते. ते बोलण्यामध्ये एवढे गुंग होते. म्हटलं बोलू द्या, निवांत तोपर्यंत आम्ही आमचं काम करून घेतो. हे बघा, आम्ही नाही आता कॉलेजवरून घरी चाललो. हे इथे TC नाही भेटली. TC नेलेलीच आहे. काय नाही मिळालं? डॉक्युमेंट्स म्हणजे हां, डिप्लोमा. हे बघा कशी नाराज आहे. आणि मग आम्ही निवांत गप्पा मारत निघालो. आणि पाहतो तर काय, साहेब पुन्हा हजर. वाटतंय आज पिक अँड ड्रॉपची जबाबदारी पूर्ण मनावर घेतलेली आहे. Pulling up black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. घरी आली आणि आता आपल्याला अथांगचं होमवर्क घ्यायचं होतं. सगळं त्याच्या मनासारखं घ्यावं लागते तरच तो होमवर्क कंप्लीट करतो, नाहीतर तो बिलकुल होमवर्क करत नाही. पण होमवर्कपेक्षा त्याच्या जास्त गप्पा सुरू होत्या. एक वर्ड लिहायचा, मग एखादा प्रश्न, मम्मा असं का, मम्मा ते बघ ना, असं सतत चालू राहते. मग मध्येच त्याच्या शाळेतल्या गोष्टी सांगायला लागला. मी म्हणाले, अरे बाबा, आधी होमवर्क पूर्ण करू, मग निवांत गप्पा मारू. पण तो ऐकला तर ना. शेवटी गप्पा, हशा आणि थोडासा अभ्यास करत करत होमवर्क पूर्ण झाला. खरं सांगायचं तर होमवर्कपेक्षा त्याच्यासोबत घालवलेला हा वेळ जास्त छान वाटतो. आता आमचं होमवर्क जवळपास झालेलाच आहे. आज लवकर त्याने होमवर्क करून घेतला आणि आता त्याचं चालू आहे, मम्मा मी व्लॉग बनवणार. कॅमेरा दिसला की त्याचा आत्मविश्वास वाढायला लागतो. मी म्हणलं, बरं बाबा, तूच घे आणि तूच बोल. आणि पुढे काय झालं ते आता अथांग तुम्हाला सांगणार. से वीडियो देखते हो क्या? तुम भी पढ़ो, नहीं पढ़ते तो और तुम ऐसे बैल चलोगे, बैल। चुपचाप पढ़ाई करो तुम भी। हमारी मम्मी बोलती है कि तू पढ़ रहा नहीं तो पीक लेके दूंगी, और मैं तो गाली करूंगा तुमको, सचमुच लेके दूंगा मैं।
पर देखो मेरा वाला क्या है, देखो तो क्या है ये? वन है, और यहाँ पे क्या लिखा है? वन है। अरे वाह मम्मी, इसने तो तुझे वेरी गुड दिया और स्माइली भी है। ऐसे राइटिंग निकाल लो, फिर बाद में तुम्हें भी स्माइली मिलेंगी। मेरा काम तो वीडियो देखने का, चलो अब मुझे पढ़ाई करनी है। नाही करत तर मग हे वाली पेन्सिल आहे ना, तुम्हाला कुठंच नाही भेटणार. इरेजर नाही ते, इरेजर वाली पेन्सिल घ्या. इरेजर वाली पेन्सिल नसली तर तुम्ही नाही का तुम्ही हे वाली इरेजर घेऊन घ्या. इरेजर तर असंच म्हणताय मी. तर मग ये लो दोस्तों, मैं यहाँ हूँ और ये देख यार, चैनल को वीडियो पसंद आए तो चैनल को सब्सक्राइब और लाइक कर दो, और चैनल को सब्सक्राइब भी. ये जो गलत लिखा तो आप फिर गए काम से. अब मुझे पढ़ाई करनी है, नहीं लाइक कर रहे तो मुझे पढ़ाई करने दो. तो मेरी हाइड राइटिंग और मेरा मोजी दिखाऊं आपको. मोजी ये देखो, लियो स्टार, देखो मुझे कैसे बोल दिया. आपको भी ऐसे पढ़ाई करनी है तो जल्दी से स्कूल पर जाओ. ओके, जाओगे? नहीं जाएंगे हम तो. बोला और जल्दी ना. भाई मेरा पढ़ाई बुक है और स्कूल का और जो वो ट्यूशन का दूसरा है. और देखो कितना अच्छा ये वाला बुक, देखो देखा. बस आजचा व्लॉग इथे संपवते. अथांगने तर आज माझ्यापेक्षाही जास्त छान बोलून दाखवलं. अशाच आमच्या छोट्या छोट्या क्षणासोबत पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा आणि आमचे ब्लॉग आवडत असतील तर सपोर्ट करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.